ती फिल्डिंग पेनल्टी देखील मिळू शकते. पॉवर प्लेचं षटक पहिलं आपण पाहत आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्ले फिल्डर्सवरती रेस्ट्रिक्शन आहेत, बंधनं आहेत. इनफिल्डमध्ये आपण विचार केला तर शॉर्ट थर्ड शॉट फाईन आहे. त्यानंतर समोर पॉईंटला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. स्वीपर कव्हर आहेत. मिड ऑफ नाही आहे बिकॉज डीपमध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. डीपमध्ये मिड विकेट एक तैनात करण्यात आलं. लॉंग ऑफचे फिल्डर आता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हळूहळू पुढे वळतात. मॅचला होते सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉलच बॅक खेळायचा होता. बॅटची एज लागली. खरं तर तितका चांगला संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिंगलने सुरुवात आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती तुषार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक पहिलं तो हाताळतोय. स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सलगची 2 षटकं खेळायची आहेत आणि फार एंड वरून सलगची 2 षटकं तुम्हाला खेळायची आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे. बॉल तयार. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेचून मारलाय. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे शानदार चौकार. फार विचार करावा लागतो. संभ्रमात टाकतात फलंदाजांना असे चेंडू. जबरदस्त बॉल. ऍक्शन रिप्ले टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. हो, फटका चांगला इनफिल्डला भेदलाय. बॉल आउटफील्ड मध्ये चाललाय. स्ट्रेट टू द फील्डर समोर खेळलाय. सरळ बॅटनं फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर तिकडे होते पण असं वाटलं एका क्षणासाठी की अडवतील बॉलला, पण अगदी त्यांच्या पुढ्यातून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फिल्डर धावत आले होते एका क्षणासाठी, असं वाचलं ते पोचतील की काय. क्लोज अँगलने आपण पाहूया बॅट स्विंग कसा राहिला. सुंदर फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. ऑन साईडला वळवला गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल चाललाय मागे. फिल्डर तिकडे येतात. चेंडूला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उदी मिळाला. धावसंख्या 1 पूर्ण इथे केली जाईल. धावफलक सध्या आपण पाहतोय ते 11 वरती 10 वरती धावफलक आहे. डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल रिव्ह्यू गमावलेला आहे. पंचांचं कौतुक आहे. फार चांगला निर्णय पंचांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला.
प्रथमतः आपण पाहिलं तर खरं तर संदीप ऑफस्टमच्या बाहेर ऑलरेडी बॅटरी शफल झालेले होते. आहे चला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र दर्शनवरती क्षेत्ररक्षकांवरील बंधन आता नाहीशी झाले. बाउंड्री लाईनच्या लगत 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं संदीप. काल रिव्हर्सचे बरेचसे चांगले. ओ इथे मात्र काय घडलंय, हिट विकेट क्लोज अँगलने. आता आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, कारण हे इंटरेस्टिंग असणार आहे. असे फार रेअरली विकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटर अगदी स्वतःहून तिथे मात्र मैदान सोडतोय. त्याला जेव्हा तो अनुभव झाला, त्याला जेव्हा कळालं की एक्झॅक्टली तिकडे काय घडलंय, येस पाय लागला मागचा आणि तिथे मात्र आपण पाहतोय बेल्स ऑफ झाल्यात. विकेट इथे मात्र आपण पाहतोय पहिली गमावत असताना आदर्श क्रिकेट संघ धानिवली. पहिला झटका. बॅट्समन नवीन गिरीश आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज दर्शन आहेत. खोला टाकण्याचा प्रयत्न. फार सुंदर गोलंदाजी दर्शन सध्या करतोय. स्वतः गोलंदाज बघा कितवरचं अंतर कापतोय. कॉम्बॉक्स कडून दर्शन बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. फोर्स केलाय फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळले, पण डीप मध्ये तिथे स्वीपर कव्हरला दरम्यान फिल्डर तैनात ठेवण्यात आलाय. ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली आहे त्या प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण डीप मध्ये एक स्वीपर कव्हर आहे आणि समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. एक फिल्डर डीप मध्ये वायडिश लॉंग ऑन मध्ये होते, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग लावते. ओ खोला टाकलाय. फार सुंदर चेंडू. शॉट फाईन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट. हो हो क्या बात आहे. डायरेक्ट हिट आणि पंचांनी अपील उचलून धरले. ही इज गॉन. रनआउटच्या स्वरूपात लागणारा धक्का दुसरा आदर्श क्रिकेट संघ दानिवलीला.
फार एंड वरून आता तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. वैभव गोलंदाजी माकवती. फार एंड वरून काल साई स्पोर्ट्स सरळगावच्या अंतिम गोलंदाजांना फार इम्प्रेस केलं. साई आय थिंक जेव्हा फार एंड वरून तो गोलंदाजीसाठी येत होता, वारंवार चांगले चेंडू त्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. काल चाफेवाडी संघाचा विक्रम देखील आपण या क्रीडांगणावरती पाहिला. विदाऊट लॉस सलगच्या 3 मॅचेसमध्ये त्यांना आपण पाहिलं खेळताना. तो देखील एक अनोखा विक्रम त्यांनी नोंदवला या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी. चेतन मार्के यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. आज जरी चेतन आपल्यामध्ये नसेल तरी देखील त्याचा सहवास आपल्यामध्ये आहे, त्याच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रिकेटची दमदार स्पर्धा. शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. विदिन 15 सेकंड 15 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि आता चेक केलं जातं आमच्या कंट्रोल रूममध्ये. क्रिस्टल क्लिअरिटी आहे टेनक्रिक लाईव्हकडे आणि आता चेक केलं जाईल. चॅलेंज केलं आहे बॉलिंग टीमने. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. पण आता फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं आहे. सो आपण चेक करू आपल्या कंट्रोल रूममध्ये की एक्झॅक्टली काय घडलं आहे. गोविंद कामत सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत ऑफिशियल कॅमेरामॅन मॅनेजर आहेत टेनक्रिक लाईव्हचे. स्वागत आहे गोविंद आपलं देखील. एन्जॉय करतात ते देखील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल. योग्य निर्णय पंचांचा. फार एंडवरून पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर वैभव. ओके चूर मारला आडवा पट्ट. परफेक्ट टायमिंग. व्हॉट अ शॉट. इट्स अ कडक षटकार. आडवा बॅटनं अक्षरशः खेचून मारला फटका. विथ द विंड, हवेच्या सोबत हा फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले, क्लोज अँगल. क्या बात आहे. ताकद झोकून दिली या फटक्यामध्ये पूर्णपणे. फटका खेळल्याच्या नंतर टर्न झाले बॅटर. इतक्या ताकदीनिशी खेचला होता तो फटका. षटकार आला. धावसंख्या षटकाराने 21. यावेळेस इनफिल्डच्या वर व्हॉट अ क्लास. क्या बात आहे. पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल. हा क्लास आपल्याला इथे पाहायला मिळतो. यापूर्वी ताकद आणि आता दाखवली नजाकत. हा दर्जा या खेळाडूचा, हा क्लास या खेळाडूकडे. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार. व्हॉट अ क्लासिकल शॉट. काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. का दर्जा आहे. जबरदस्त नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. पाहत्या क्षणी प्रेमात पडावा असा हा फटका. स्टान्स बघा काय प्रॉपर आहेत. काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळेल. बेमिसाल. कौतुक करावं तितकं कमी आहे या फटक्याचं खरं तर. यापूर्वी देखील भन्नाट ताकद झोकून दिली होती, पण यावेळेस मात्र तो दर्जा, तो क्लास आपल्याला बॅटरचा पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅटर प्रवीणला आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. आता गोलंदाज देखील थोडा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर आहे. श्री यांना तुम्ही पाहतात टेलिव्हिजन स्क्रीनवरती. हो, टॅप केलंय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मागे लॉंग दी कार्पेट पॉइंटला.
धावफलकाचा विचार केला तर स्कोर मित्र आम्हाला माहिती देत आहेत सध्या 30 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फक्त 13 होत्या, पण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावांची लयलूट झालेली आपल्याला पाहायला मिळाली. एक शॉट ऑफ लेंथ बॉल होता, त्यावरती केलेला पुल आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉल ज्या प्रकारे तो समोर कव्हर्सच्या डोक्यावरनं जो फटका खेळला, फार सुंदर. शॉट ऑफ द डे म्हणायला हरकत नाहीये. ओव्हर द कव्हर्स जो फटका एक्झिक्यूट केला होता, कदाचित टेनक्रिक लाईव्ह वरती त्या फटक्याची रील देखील आपल्याला पाहायला मिळेल येत्या काही वेळेमध्ये. ओव्हर द बॉलर्स हेड, क्या बात है. समोर ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदळतो चेंडू. क्लासिकल चौकार आपण पाहतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते आज. मात्र जबरदस्त सुरुवात झाली या स्पर्धेची. चौकार येतोय. आयोजित आदर्श चषक 2025. एक रणनीती मात्र कंप्लीट केली गेली आहे. षटक क्रमांक दरम्यान आपण पाहतोय तिसरं देखील इथे पूर्ण झालंय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती लागतात. विनंती आहे. एक स्ट्रेट पॅटर्न लॉफ केला ओव्हर द बॉलर सेट. समोर ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकला. तो चौकार देखील पाहण्याजोगा होता. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. कॉपी बुक स्टाईलमध्ये फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक तो पुलचा फटका आपण पाहिला. शॉट ऑफ लेंथ बॉलला योग्य प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर ओव्हर पिच होता. ओव्हर द कव्हर्स आपण पाहिला. आणि जेव्हा समोर चेंडू आला स्ट्रेट बॅटनं ओव्हर द बॉलर सेट देखील आपल्याला फटका पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी मात्र वापर केला गेला गोलंदाज मोहनचा. फार एंड वरून ते देखील गोलंदाजी करतात. 22 धावा आल्या तिसऱ्या षटकामधून आणि कुठेतरी त्या आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला फार इम्पॉर्टंट राहिल्यात. हा ट्रॅकर ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय मागे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर अलॉंग दी कार्पेट. 4 रन. मदतीने धावसंख्या मात्र आता पुढे सरसावलेली आपल्याला पाहायला मिळेल. 39. 39 धावा धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे पण टायमिंग तितका चांगला झाला नाही. बॅटच्या संपर्कात तितका चांगला नाही. स्ट्रोक चांगला खेळला गेला जरूर पण बॅट्समन का जबरदस्त आहे. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय बॅटर प्रवीणकडे 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. अजित राणे यांच्या देखील भरपूर शुभेच्छा येत आहेत आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला. यूट्यूब लाईव्ह वरती जोडले गेलेत बरेचसे प्रेक्षक. स्वागत आहे त्या सगळ्यांचं टेनक्रिक लाईव्हच्या वतीनं. हो कोला टाकलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. प्रवीणला देखील चोख प्रत्युत्तर देतो गोलंदाज मोहन. पहिला डॉट त्यानंतर चौकार मग दुहेरी धाव.
आमचे लहान बंधू सुजल देवगाव यांचे देखील आगमन झाले. स्वागत आहे सुजल आपलं देखील. इथे मात्र एक्झॅक्टली फिल्डरने काय केलं, थ्रो करायला हवा होता. जर थ्रो केला असता तर कदाचित तिकडे प्रवीणची विकेट मिळाली असती, पण एक धाव इथे मात्र कंप्लीट केले. धाव फार महत्वाची आहे. मंगेश स्वागत आहे आपलं देखील. मॅनेजमेंट टीम अगदी आपण पाहिलं, खरं तर मला वाटलं की 9चा टायमिंग दिला, कदाचित 9:15 9:30 होऊ शकतात मॅच सुरू व्हायला, पण अगदी 9 वाजता एक्झॅक्टली पहिला बॉल पडला. कौतुक आहे खरंच. हॅट्स ऑफ टू यू गाईज, ज्या प्रकारे तुम्ही तो डिसिप्लिन आणतायत मुरबाड क्रिकेटमध्ये, कौतुक आहे. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे आणि जी स्पर्धा सातत्य राखते, कन्सिस्टन्सी आहे या स्पर्धेकडे, त्यामुळे ती शिस्त प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला आपोआप लागते. स्टँडर्ड सेट केलंय खरं तर या स्पर्धेने. खेळाडू कक्षातले सगळे खेळाडू फक्त तुम्ही चेअर्सवरती बसून घ्या प्लीज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरनं बॉल हवाई यात्रेवर. शेवट देखील गोड केलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार संजीवनीचं काम करेल. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीसाठी लास्ट बॉलवरती बिगिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार ठोकला तो बॅटर मल्हारीनं आणि षटक क्रमांक 14 देखील झालाय पूर्ण. एंड ऑफ द 4th ओव्हर, फर्स्ट सेशन कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 48-48. दरम्यान टॉस साठी आपण वळतोय. लगेचच पुढे टॉस केला जाईल. यंगस्टर नांदेडी संघाचे कर्णधार आणि SSP देवगाव, चला कॅप्टन आपण टॉस इथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि टॉस बॉक्स मध्ये नामवंत आणि त्याच प्रकारे या परिसरातील भूमिपुत्र लोकप्रिय समालोचक एक आवाज सुनीलजी शेळके सर यांचा. इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स. मंगेश मार्केट यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होईल. खेळणारे दोन संघ, एका बाजूने SSP देवगाव आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टर्स नांदेडी, दोन्ही कर्णधार जोडलेले आहेत. 4 षटकांची लढत आहे. हेड अँड टेल अशा नाण्याच्या दोन बाजू. नाणेफेक केली जाते. निलेश कॉल देतील. टेल हा त्यांचा कॉल आहे आणि टेल हीच नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिलेली आहे. आणि आपण थांबा, इतकी घाई करू नका. नाणेफेक जिंकलेली आहे. निलेश, तुमचा निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. या अगोदर दहेगावकर चषकामध्ये चांगलं प्रदर्शन तुमचं झालं होतं, परंतु तो शेवट तितका चांगला करता आला नव्हता. त्यानंतर त्या दिवशी किंवा मग तिथून पुढच्या काही दिवसांमध्ये टीम मॅनेजमेंटची तुमची एखादी मीटिंग झाली का आणि त्यामध्ये काय चर्चा झाली? वर्ष झाली आम्ही गेलो नाही. बघू आता एवढा प्रयत्न जितका चांगला खेळ करता येईल तितका चांगला खेळ करण्याचा प्रयत्न निलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असेल. ही स्पर्धा मुरबाड तालुक्याची चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून गणली जाते. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा आहे. बरोबर 9:15 वाजता आज शेड्यूल सुरू झालंय. या सगळ्या शिस्तीविषयी काय म्हणशील निलेश? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि आयोजन देखील खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळायला मिळाल्याबद्दल त्याची मनापासून खेळण्यास संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतात. निलेश, तुला शुभेच्छा असतील विजयासाठीच्या. न्यू यंगस्टर्स नांदेडीच्या संघ नायकाकडे पण वळत आहोत. नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता ते नाण्याची कोणती बाजू येणार आहे हे आपल्या हातात नसतं. आपण म्हणतो पत्त्याचा डाव खेळताना कोणती पानं आपल्या
कडे येणार आहेत ते आपल्याकडे नसतं, परंतु आलेल्या पानांमधून चांगला डाव करणं आपल्या हातात असतं असं म्हणतात. प्रथम फलंदाजी आलेली चांगली आहे, कंडिशनचा विचार करता मातीची विकेट आहे. किती धावांची असेसमेंट आहे, काय डोक्यामध्ये कुठपर्यंत गेल्यानंतर एक कम्फर्टेबल झोन शकता? आमचा 50 पर्यंतचा टार्गेट असेल. देवगाव सर आमच्याच परिसरातील टीम आहे, त्यांच्याच जोडला खेळून आम्ही सुद्धा शिकलेलो आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सर. म्हणजे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. चांगली प्रतिक्रिया आहे. एकाच मैदानावर सराव असतो, त्यामुळे देवगाव की ज्यांना गेली अनेक वर्षापासून तुम्ही फॉलो करतात ते ती ग्रॅटिट्यूड आपण इथे या संघ कर्णधाराच्या वक्तव्यामध्ये ऐकली आहे. या स्पर्धेविषयी काय म्हणशील, कशी वाटली ही स्पर्धा? सर स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुलाही विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना यानंतर तुमच्या भेटीला येईल, ज्याची नाणेफेक इथे कंप्लीट झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे SSP देवगाव, स्वप्नील पोटे, निलेश अँड टीमच्या संघ नायकाने. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने ट्रेडिशनल डिसिजन घेतलेलं आहे, ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. सामन्याचा दुसरा डाव तुमच्या भेटीला येते समालोचन कक्षामधून प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच. मॅचमध्ये सुरुवात, खेळाच्या दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. ऑन साईड आडवा बॅटनं खेळायचा होता, एक्सपेक्टेड बाउन्स तितका बॉलला मिळाला नाही. फलंदाजाने जेवढा एक्सपेक्ट केलं होतं की उंची मिळेल चेंडूला, तितकी ती मिळाली नाही, खाली राहिलाय. डॉट बॉलने सुरुवात होते. बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज मंगेशला आपण पाहणार आहोत. शिवप्रेमी शिरगाव सध्या दुसऱ्या डावात बॅटिंग करतात. पाठलाग त्यांना करायचा तो जवळपास 49 धावांचा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवार आहे आणि 2 धावांची पेनल्टी जी आहे ती दानिवली संघाला आम्ही या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ऍड करू शिवप्रेमी शिरगाव टीमच्या खात्यामध्ये. आज प्रत्येक संघाला थोडं फास्ट खेळावं लागेल, ओव्हर एक चांगला मेंटेन करावा लागेल, बिकॉज आजचा शेड्यूल थोडा मोठा आहे, मॅचेस जास्त आहे. पण अगदी पहिला बॉल 9 वाजता पडला, त्यामुळे चिंताजनक कोणती गोष्ट नाही. योग्य वेळेवरती सामने होतील, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. ही शिस्त ज्या स्पर्धेने प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला लावली आहे, तो डिसिप्लिन प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपण मेंटेन ठेवला तर एक स्टँडर्ड सेट होईल क्रिकेटचं. आपल्या संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली क्रिकेटचं उदाहरण दिलं जातं वेळेच्या बाबतीत, त्या प्रकारे या स्पर्धेचं उदाहरण आम्ही देखील बाहेर जाऊन देऊ शकतो. एक्स्ट्रा खेळाडू तुमचे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. टेक्निकल रूम मधून जो निर्णय आला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. लक्षात ठेवा, आमचा कोणताही हस्तक्षेप यामध्ये नाहीये. बारावा खेळाडू तुमचा इथे आहे, त्याने बघितलेला आहे आणि दानिवली संघ लक्षात ठेवा, एक्स्ट्रा खेळाडू तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. आणि राजेंद्रजी मार्के दादांना विनंती असेल की आपण मंचावरती या. ग्रामस्थ जांभुडे यांना विनंती असेल की मंचावरती यायचे. स्वागत आहे आपलं स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये. नो बॉल होता यापूर्वीचा, ज्यावरती षटकाराची मोहर लागली, 7 मिळाल्या आणि आता फ्री हिट बॉल. सुपर हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर, पण फिल्डर तिकडे आहेत. कॅच ड्रॉप केले, कॅच घेतली असती तरी नुकसान जास्त झालं नसतं. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली आहे. ओ डायरेक्ट हिट आणि सेलिब्रेशनला सुरुवात. रनआउटची विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. जल्लोष झालाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज इथे मात्र बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आपण पाहतोय. ही इज गॉन.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 धावा आहेत, पण 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करत आहोत. दोन्ही संघ लक्षात घ्या, 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावा धावफलकावरती 16 आहेत, 16. पाठलाग करायचा तो 49 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धावांची झालेली वसुली. जरी पहिल्या ओव्हरमध्ये डॉट बॉलचा विचार केला तर तब्बल 4 असले तरी देखील धावसंख्या 16 आल्यात. बिकॉज 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आला तो नो बॉल वरती आणि 2 धावांची पेनल्टी देखील होती. सो तो ऍडव्हान्टेज तिकडे त्यांना मिळाला. वेळ जास्त खर्च होतो, लक्षात ठेवा. स्टॉपवॉच इथे सुरू आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली. फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग आहे वेळेबाबत. लेफ्ट आर्म बॉलर ऑन साइडला खेळला गेला फटका अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. सिंगल तिकडे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलक 17 वरती. 17 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 कॉमेंट्री बॉक्स एंडकडून षटक दुसरं हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज मल्हारची आहे. मल्हारीने शेवटच्या बॉलवरती एक चांगला फटका खेळला होता. पहिल्या डावामध्ये मोहनचा अगेन्स्ट तो षटकार आला होता आणि कुठेतरी तो षटकार या डावाला शेवटपर्यंत घेऊन जाईल जरूर. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती आलेले मोठे फटके संजीवनीचं कार्य करतात. ऑन साइडला कॅच होता. स्लॉक स्वीप करायचा होता. बॉल चाला मागे. फिल्डर तिकडून येतात. फार वेगाने पोहोचले आणि तत्पूर्वी मिळाली ती एक धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल स्कोर कार्डवरती स्कोर मित्र आम्हाला माहिती देत असताना 18 आपण पाहतो 18. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. फ्लाइंग स्टार्ट मिळाला. ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात झाला म्हटलं जातं. जेव्हा मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता तेव्हा अशी सुरुवात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवते आणि वाढलेल्या आत्मविश्वासाने आता हे 2 फलंदाज संघाचा डाव पुढे घेऊन चाललेत. पाहायचं कितवर घेऊन जातील. लेफ्ट आर्म हाफ ट्रॅकर, उंच आकाशा चेंडू. फिल्डर जवळपास नाही आहेत आणि आता मात्र दोन्ही फिल्डर विचार करत राहिले. 38 सर्कलच्या आत जे फिल्डर होते त्यांनी विचार केला की बाउंड्री लाईनच्या लगत जे फिल्डर आहेत ते पुढे येतील आणि जे आउटफील्डमध्ये फिल्डर होते त्यांना असं वाटलं की 38 सर्कलचे फिल्डर पाठमोरे धावतील आणि ते जजमेंट, ते कम्युनिकेशन खरं तर संदीप सर तिकडे आपल्याला पाहायला मिळालं नाही. काल देखील पंचांनी भन्नाट कामगिरी केली, जबरदस्त. तिसऱ्या पंचांची मागणी फार कमीदा आपल्याला पाहायला मिळाली. ऑनफील्ड डिसिजन प्रॉपर आपण पाहिले आणि आज देखील मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक डिसिजन योग्य आपण पाहिला. डेड बॉल. रायटी बॅटर्ससाठी आता फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. शॉर्ट थर्ड फाईन लेगचे फिल्डर थोडे मागे आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट स्लिप मध्ये देखील एक फिल्डर आहेत. ऑफ साइडला खेळायचा होता. बॅटच्या खालच्या भागावरती बॉल लागतोय. फिल्डर आहेत तिथे लॉंग ऑनला. फार वेगाने मिड ऑन पर्यंत आले. बॉलला उचललं, फेकलं. तत्पूर्वी 1 रन मिळाली. सातत्याने आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना मल्हारीला आपण पाहतो बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक देखील तेच करतायत. प्रत्येक बदलणाऱ्या बॅटरसाठी वारंवार बदलतं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आता आउटफील्डमध्ये डीपमध्ये आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर तैनात करण्यात आला. समोर स्ट्रेट लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून पुन्हा फिल्डरला धावत जावं लागतंय. 1 रन तिकडे देखील मिळतेच. धावफलक हलतं ठेवलंय. स्कोरबोर्ड सुरू आहे वारंवार. कुठेही धावफलक थांबलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही या ओव्हरमध्ये. पण मल्हारीचं कौतुक आहे की मोठा फटका त्याने फलंदाजाला खेळू देखील दिला नाहीये. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग झाली. पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज केलं, त्या ओव्हरला कॅपिटलाइज केलं. त्याचा बेनिफिट पूर्णपणे बॅटर्सने उचलला. बिकॉज फिल्डिंग वरती रेस्ट्रिक्शन होते, ती बंधनं होती. पण आता जेव्हा ती बंधनं नाहीशी झाल्यात तेव्हा अडथळे फलंदाजांना देखील निर्माण झाला. शेवटचा बॉल, कोणतीही धाव इथे मिळत नाही. व्हॉट अ सुपर स्पेल. फार सुंदर गोलंदाजी मल्हारीची आपल्याला दरम्यान पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. जरी त्याच्या खात्यामध्ये दीपू कोणती विकेट नसली तरी फार सुंदर आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपन्न. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 21-21, लॉस ऑफ 1. आपल्या मंचावरती पूर्ण करूयात.
मंगेश भाऊ आहेत आमचे, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आम्ही शुभ सन्मान करतोय. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी खरं तर ज्यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केली आहे, स्वर्गीय रवींद्र मार्के यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली, आदरणीय शिवाजी मार्के साहेब यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. धावसंख्या 21 आहेत, 21. पहिल्या 12 मध्ये 21 झाल्यात आणि येणाऱ्या पुढील 12 मध्ये 28 धावा बनवायच्यात. म्हणजे थोडा अटॅकिंग अप्रोच तुम्हाला आता ठेवावा लागेल, थोडा माइंडसेट बदलावा लागेल, टेम्परामेंट थोडा चेंज करावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून फार महत्वाचं आहे. शेवटचे 2 षटकं जेव्हा शिल्लक असतात एखाद्या डावातले, ते कॅल्क्युलेटिव्ह असतात फार. धीम्या गतीचा होता हाफ ट्रॅकर, इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, शॉर्ट थर्ड. काय केलं एक्झॅक्टली फील्ड? ओ थ्रो कुठे केलाय? सुदैवाने बॅकअप आहे, दोन्ही हात आता डोक्यावरती ठेवून कसं चालेल? 1 शॉटचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. एकच धाव इथे मिळेल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी गत झाली आता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतो कॅच ड्रॉप आणि थ्रो देखील. एक्झॅक्टली काय घडतंय? मोये मोये झालंय. आणि आता पुन्हा धावा मिळतील, गरज नाहीये ज्या गोष्टींची त्या गोष्टी मात्र आता मैदानामध्ये घडतायत. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो आपला खेळाडू कक्ष, थोडा आवाज प्लीज. पंच 1 शॉट पुन्हा, म्हणजे धावा किती असतील आता? 2, 3. बॅट शॉट आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. नो बॉल देखील आहे, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. आर्ग्युमेंट करू नका प्लीज तुमच्याकडे. येस, दुसऱ्या डावातला एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, तो आपण चेक करूया. हरकत नाही धानुली संघ, आर्ग्युमेंट करू नका, तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, आपण चेक करूयात. तुम्ही कॉन्फिडंट आहात तर हरकत नाही, चॅलेंज केलेले आहे पंचांना, आपण चेक करूया आपल्या कंट्रोल रूम मध्ये. नो बॉल आहे, योग्य निर्णय पंचांचा. एक्स्ट्रा खेळाडू आहेत, त्यांना दाखवलेला आहे. फ्री हिट बॉल, डोक्याच्या भरपूर वरून चेंडू गेलाय. लाईव्हला तुम्ही पाहू शकता, मनामध्ये कोणती शंका ठेवू नका. खाली राहिला यावेळेस, आणि इथे मात्र काय घडलंय? नो बॉल होता, फ्री हिट होता, आणि तिथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे.
फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद होत असताना धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळतं आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला. तर पुन्हा मिळणार नाही, पण आर्ग्युमेंट करून काही होणार नाही, लक्षात ठेवा. धावसंख्या झालेल्या आता एकंदरीत 26. उर्वरित समीकरण दीपू आम्हाला सांगतात 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही सातत्याने गरम डोकं ठेवून खेळू शकत नाही. डोक्यावर तुम्हाला बर्फ ठेवावं लागतं. संयमाने जेवढा तुमचा खेळ चांगला होतो तेवढा गरम डोक्याने होत नाही. त्यामुळे शांततेने खेळा, हरकत नाही. 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फार एंड वरून पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण येतोय. हो, वेट करून खेळलाय दिल स्कूप. शॉर्ट फाईनच्या डोक्यावरनं आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. लॉंग स्टॉपला बॉल थांबवणं फार कठीण आहे आणि बॉल मात्र निघून चालला. अखेर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पल्लू स्कूपच्या माध्यमातून हा येतोय चौकार. क्लोज अँगल वरून आपण पाहिलं ज्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले बराच काळ वेट केलं बॅटरने त्या पोझिशन मध्ये येऊन. बॅटर आले त्या पोझिशन मध्ये थांबले होते आणि त्यानंतर तो फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट फाईन लेगच्या वरून खेळला. आता थोडेसे बदल आहेत फिल्डिंग मध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतो एकंदरीत 8 आणि विजयासाठी आपण पाहिलं तर आता 19 धावांची गरज आहे. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय डॉट बॉल ची ते समाप्ती होत असताना अजूनही या मॅच मध्ये रंगत आहे. जर या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र सामना जरूर दुसऱ्या बाजूला पलटू शकतो. जबाबदारीनिशी खेळावा लागेल. चांगला खेळ, चांगला स्पेल इथे मात्र फार महत्वाचा. आता हा शेवटचा बॉल डिसायडर बॉल असू शकतो. इथे देखील मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. सध्याच्या घडीला शिवप्रेमी शिरगाव टीमच्या या दोन्ही बॅटर्सशी जणू काही शस्त्र टाकलेले आहेत. लढण्याची क्षमता संपली की काय, ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज आपण पाहतो. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष जर केला तर काही घडू शकतं या मॅच मध्ये. बिकॉज आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. संदीप 3 बॉल मध्ये 23 धावा होताना देखील यंदाच्या हंगामामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे लास्ट बॉल पर्यंत होप सोडून चालत नाही. चला थोडं फास्ट खेळा. बॉलिंग टीम आदर्श क्रिकेट संघ धानिवली फिल्डिंग सेट करून घ्या. बॉलर आपला डिसाईड करा आणि लगेचच मॅचला सुरुवात करायचं. प्रत्येक बॉल नवा स्वप्न, नवी संधी तुमच्या पुढे घेऊन असतो आणि खरं तर त्या संधीचं सोनं करायचंय की का करायचं ते तुमच्या हातात आहे. पण आता मात्र हिरो बनण्याची संधी आहे बॅटरकडे देखील. 6 बॉल 18 ची मॅच आहे. 18 धावा बनवल्या या 6 बॉल मध्ये. तर पुढील 3 ते 4 वर्ष हा सामना विसरणार नाही शिवप्रेमी शिरगाव संघ देखील. मजा येईल या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मात्र सामना जबरदस्त रंगेल. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. पहिले 3 बॉल दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे आहे. डिसायडर असतील या मॅचला, ठरवतील पहिले 3 बॉल. पाहूया काय घडते. दोन्ही संघांना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धावांची. फार एंड वरून गोलंदाज साईचा वापर केलाय. धीम्या गतीचा बॉल, फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. अक्सर कहा जाता है ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि आता संघ जेव्हा अडचणीत आहे त्या क्षणाला आलेला षटकार. 5 बॉल 12 ची गरज.
2 मोठे फटके या मॅचला पूर्णपणे झुकून देतील शिवप्रेमी शिरगावच्या बाजूनं. व्हॉट अ सुपर मॅच. पैसा बसून सामना मैदानाच्या आतमध्ये, रोमहर्षक सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त सामना रंगलाय. 5 बॉल 12ची गरज आहे. हृदयाच्या ठोकात चुकवणारा सामना मात्र घडतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 12 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज साईचं. षटकाराने स्ट्रायकर एंड वरती बॅटर सचिनला आपण पाहतोय ऑन साइडला लॉब करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणतेही तालमेल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और फिर हमारी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल, पिक करता आला नाहीये. बॅटरला रनआउटची संधी निर्माण झाली आहे. नाराज आहे, निराश आहे. जल्लोष एकतर्फा सुरू झाला मैदानामध्ये. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीचा मिळाली विकेट धावचीच्या स्वरूपात. मोठा धक्का शिवप्रेमी शिरगावला. ठोक डीजे. आणि मधुकरजी कोटवळे साहेबांचे ते आगमन झाले. विनंती आहे की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे ग्रामस्थ आले असाल तर आपण सर्वांनी मंचावरती याचे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला साईच्या अगेन्स्ट, पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. आता मात्र जबरदस्त मॅच रंगतीये. प्रत्येक बॉल नवा संघर्ष आहे आणि या संघर्षाला उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 3 बॉल 12 धावांची गरज. 3 बॉल मधून 2 बॉल आता तुम्हाला हवाई यात्रेवरती पाठवायचे आहेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. आणि आता मात्र फिल्डर्स देखील चर्चा करतात की एक्झॅक्टली फिल्डिंग कशी सेट करायची. विकेट किपरला भरपूर वेळ तुम्ही घेत आहात, लक्षात ठेवा. फिल्डिंग लावून घ्या. जरी मॅच क्रुशियल असली तरी वेळ अतिरिक्त खर्च करून चालणार नाही आहे. मागे देखील आपण पाहिलं तर पंच देखील आता समोर जे फिल्डर आहेत सिली पॉइंटला त्यांना थोडी ताकीद देत आहेत, सक्त सूचना करतायत. जर तुमची बॉडीची मुवमेंट आढळली तर कदाचित तिथे पेनल्टी किंवा नो बॉल घोषित केला जाईल. 5 रन पेनल्टी असेल. पंचांचा इशारा येतोय जर मुवमेंट त्या सिली पॉइंटच्या फिल्डरची आढळली तर. दिप्यमान 16 क्रिकेटचा रंगलाय. 3 बॉल 12ची गरज मैदानामध्ये. डिसायडर बॉल, निर्णायक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज साई. फार एंड वरून पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. फटका. फिल्डर तिकडे आहेत. गुड फिल्डिंग. बॉल अडवलाय. आता धावांसाठी धावाधाव सुरू झाली आहे. दोन्ही फलंदाजांना उधी मिळालाय. या बॉलवरती मात्र 1 धाव इथे मात्र केली गेली आहे. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. कोई लक्ष्य मनुष्य से बड़ा नहीं, हारा वही मैदान में जो इंसान लढा नहीं, जो खिलाडी लढा नहीं. आता मात्र भांडावं लागेल. नशिबाशी भांडून हा विजय आपल्या पदरात टाकायचा आहे. तर मात्र संघर्षाला आता सुरुवात करावी लागेल. खरा संघर्ष आता सुरू झालाय. येणाऱ्या 2 बॉलवरती सर्व काही झोकून द्यावं लागेल. एका बाजूला फलंदाजाला आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला देखील. 2 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. व्हॉट अ सुपर मॅच. जबरदस्त सामना. पुन्हा एकदा सिली पॉइंट फिल्डर ठेवलाय. आतुरता प्रेक्षकांची वाढली. टाइम अलर्ट दिलेला आहे. क्रुशियल मॅच जरी असली तरी आदर्श क्रिकेट संघ धानिवली या 2 बॉल साठी पेनल्टी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही वेळ अतिरिक्त खर्च करू शकता. 2 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. डिसायडर बॉल, निर्णायक चेंडू. हा चेंडू ठरवेल सामना कुठे चाललाय. फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय. संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि बॉल हवाई यात्रेवरती पाठवलाय. विजयाचं स्वप्न रंगवलंय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. या आता शिवप्रेमी शिरगाव संघाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न करणारा षटकार.
तुमच्यावरती नाही, समोरच्या संघावरती आहे. आत्मविश्वास तुमचा मोठा ठेवा. मैदानामध्ये काही घडू शकतं, काही करायची जिद्द आहे मनामध्ये, त्यामुळे या मैदानामध्ये आम्ही देखील उभे आहोत. सांगत असताना सचिन हा मोठा फटका लगावलाय, षटकार आलाय आणि या षटकारानं विजयाचं स्वप्न रंगवलंय. ते शिवप्रेमी शिरगाव संघाच्या समर्थकांनी अर्धे समर्थक गाडीला किक मारून निघाले होते, आता यू टर्न मारून पुन्हा मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. ज्याचं कारण सचिनच्या बॅटमधनं फुल टॉस बॉल वरती आलेला हा बिग हिट सिक्सर. जर या बॉल वरती षटकार आला तर विक्रम असेल शिरगाव संघासाठी आणि या स्पर्धेमध्ये सचिनच्या माध्यमातनं 1 बॉल 5 धावांची गरज, चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. त्यामुळे चौकार जरी आला तरी हा सामना आदर्श क्रिकेट संघ धानिवली जिंकेल. आता आठवतील त्या 2 धावा. आता जर त्या 2 धावा शॉट नसत्या तर 1 बॉल 3चा सामना राहिला असता. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, गेल्या भूतकाळात तुम्ही काय केलंय याला महत्व नाहीये, आता या सध्याच्या वर्तमान काळात तुम्ही काय करतात या गोष्टीला फार महत्व दिलं जातं. आणि आता या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये 1 बॉल 5 धावांची गरज आहे. कोणाचा बोलबाला असेल या मैदानावरती याचं उत्तर दडलंय. शेवटच्या बॉलवरती मॅच बॉल आलाय आणि मॅच बॉल सोबत पुन्हा एकदा खेळ सुरू करायचा आहे. शेवटचा 1 बॉल 5 धावांची गरज आहे. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी आताच डोळे बंद करा, सामना पाहू नका. हृदयाची धडधड वाढलेली आहे. 1 बॉल 5 धावांची गरज. कोण जिंकणारा सामना मनामध्ये उत्कंठ लागली आहे. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. शेवटचा बॉल 5 धावांची गरज आणि इथे मात्र सामना जिंकलाय आदर्श क्रिकेट संघ धानिवलीनं. वेल प्लेड टीम धानिवली आणि हार्ड लक टफ लक. काय संघर्ष राहिलाय तो अर्थातच शिवप्रेमी शिरगावचा. वेल प्लेड टीम शिवप्रेमी शिरगाव.